नंतर वळूया पुढल्या बातम्यांकडे। सोन्या चांदीचे दर पुन्हा एकदा वाढलेत। सोनं 2530 रुपयांनी महागलंय, तर 5 दिवसात सोनं तब्बल 8000 महाग झालंय। चांदीच्या दरामध्ये 4000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर सध्याचे प्रतितोळा हे 1,56,000 वरती पोहोचले। सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीची तुफान उसळी पाहायला मिळते। सर काय सांगणार, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सातत्याने सोने चांदीच्या दरात चढउतार होताना बघायला मिळत आहे। नक्कीच आपण चढ आणि उतार दोन्ही सोने चांदीच्या दरांमध्ये बघतोय। प्रामुख्याने जर विचार केला तर मध्यवर्ती बँकांची जी की सातत्यपूर्ण खरेदी चालू आहे त्याचं सुद्धा मेन कारण आहे। परत आपलं डॉलर जो आहे तो डॉलर कमकुवत होत आहे, ते सुद्धा कारण आहे। परत फेडरल रिझर्व्हचं धोरण जे काही व्याजदर कपातीची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार बॉन्ड्स आणि याच्याकडे वळत आहे। या सगळ्या अनुषंगाने सध्या तरी सोने चांदीच्या दरांमध्ये आपण चढ आणि उतार बघतोय। सोन्याचा विचार केला तर 8 दिवसात सोनं हे जवळपास या ठिकाणी 5 दिवसामध्ये सोनं 8000 चांदी 13000 रुपयाने या ठिकाणी वाढलेली आहे। सातत्याने या ठिकाणी भाववाढ होताना दिसून येत आहे। नक्कीच दिसत आहे, कारण की सध्या तरी म्हणजे ते सगळे जे काही कारणं मी सांगितलेले आहे त्या अनुषंगानेच ही दरवाढी होत आहेत। सर सध्या आगामी काळामध्ये श्रावण मास आहे, त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचे सण आहे, विविध सण आहे, गणेश उत्सव आहे। आगामी काळामध्ये सोने चांदीच्या दरात मोठी भाववाढ होऊ शकते। लॉंग टर्मचं व्हिजन ठेवा आणि एक ॲव्हरेज अक्युमुलेट करा, थोडं घेत चला। नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न हे सोनं देऊ शकतो। आगामी काळात देखील सोने चांदीच्या दरात मोठी भाववाढ होऊ शकते असा अंदाज हा सोने तज्ज्ञांनी वर्तविला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।